योद्धा न्यूज मराठी। राजगुरुनगरचे शिल्पकार माजी सरपंच शांताराम बापू घुमटकर यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात संपन्न। राजगुरुनगर शहराच्या विकासाचा कणा आणि सर्वसामान्यांचे आधारस्तंभ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ व्यक्तिमत्व माजी सरपंच शांताराम बापू घुमटकर यांचा अभिष्टचिंतन सोहळा रविवार दिनांक 4 एप्रिल रोजी घुमटकर परिवारातर्फे मोठ्या उत्साहात संपन्न झाला। सलग 25 वर्ष सरपंच पदाच्या माध्यमातून शहराचा कायापालट करणाऱ्या बापूंच्या कार्याचा गौरव करण्यासाठी सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती। विकासाची 25 वर्ष आणि गिनीज बुकमध्ये नोंद। शांताराम बापू घुमटकर यांनी सलग 25 वर्ष सरपंच म्हणून राजगुरुनगर शहराच्या विकासाची धुरा सांभाळली। त्यांच्या या ऐतिहासिक कार्यकाळाची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही घेण्यात आली आहे। ही संपूर्ण खेड तालुक्यासाठी भूषणावह बाब आहे। समाजातील प्रत्येक घटकाशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध असून राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रात त्यांचे अष्टपैलू योगदान राहिले आहे। त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना खेड तालुका समता परिषदेच्या वतीने समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। सर्वसामान्यांचे कैवारी आणि दूरदृष्टीचे नेतृत्व बापूंनी नेहमीच गोरगरिबांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले। गरजू लोकांसाठी घरकुल योजना राबवून अनेकांचे हक्काच्या घराचे स्वप्न त्यांनी पूर्ण केले। आज राजगुरुनगरमधील गडई मैदान परिसराचा जो विकास दिसतो त्यात बापूंच्या दूरदृष्टीचा मोठा वाटा आहे। आजही राजगुरुनगरचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक बापूंच्या मार्गदर्शनाखाली पाणी, रस्ते, कचरा आणि वाहतूक कोंडी यांसारख्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहेत। बापूंचा हा वारसा त्यांचे सुपुत्र नगरसेवक वैभव शांताराम घुमटकर हे नगर परिषदेच्या माध्यमातून पुढे नेत आहेत, तर गणेश शांताराम घुमटकर हे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात सक्रिय योगदान देत आहेत। मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव। बापूंच्या वाढदिवसानिमित्त विविध संस्थांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या। यामध्ये प्रामुख्याने राजगुरुनगर नगर परिषद, नगराध्यक्ष मंगेश दादा गुंडाळ, मनोहर सांडभोर, उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक व पदाधिकारी। बँकिंग क्षेत्र, राजगुरुनगर अर्बन सहकारी बँकेचे अध्यक्ष अविनाश कहाणे व सर्व संचालक मंडळ, राजगुरुनगर ज्योती आवास पतसंस्थेचे अध्यक्ष विष्णू लडकतसर, अनिल कहाणे। सामाजिक व शैक्षणिक, रोटरी क्लब राजगुरुनगरचे अध्यक्ष जांभळे, खेड तालुका समता परिषदेचे सर्व पदाधिकारी, अखिल महाराष्ट्र लोकशाही आघाडी TDFचे तुकाराम भागुजी ताम्हाणे, शांताराम खुटवड, आनंदा ढोरे। इतर मान्यवर, राष्ट्रपती पारितोषिक विजेते GR शिंदे, माजी सरपंच किशोर बागलाने, सातकर स्थळ, लक्ष्मी प्रॉपर्टीचे चेअरमन सुभाष भुजबळ, चाकण, शिवतेज मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रदीप घुमटकर, संतोष गाडेकर आणि तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते व विविध संघटनांचे पदाधिकारी। वयाने थकलेले असूनही बापूंचा उत्साह आणि समाजासाठी काम करण्याची जिद्द आजही तरुणांना लाजवणारी आहे। समाजाला बापूंच्या मार्गदर्शनाची खरी गरज आहे, अशा भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या। या सोहळ्यामुळे राजगुरुनगरमध्ये बापूंप्रती असलेला आदर पुन्हा एकदा अधोरेखित झाला। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी संतोष गाडेकर यांनी। आज आपल्या खेड तालुक्याचं भूषण आणि जेणेकरून गेले अनेक वर्ष या राजगुरुनगर शहराला एक चांगलं दिशा देण्याचं काम, एक सुधारणा करण्याचं काम आपल्या भागाचे नेतृत्व, जाणतं नेतृत्व माननीय शांताराम बापू घुमटकर हे आपले एक आधारस्तंभ आहेत, एक गुरुवर्य आहेत, एक प्रेरणास्थान आहेत। आज त्या वाढदिवसाच्या निमित्तानं माझे सहकारी मित्र शांताराम खुटवड सर, त्याचप्रमाणे आनंदा ढोरे सर, त्याचप्रमाणे संतोष गाडेकर सर, पत्रकार योद्धा
आणि मी तुकाराम ताम्हाणे त्या ठिकाणी प्राचार्य श्री भैरवनाथ विद्या मंदिर पावळ यांच्या ताम्हाणे परिवाराच्या वतीनं आमच्या सर्व शिक्षक बंधू भगिनींच्या वतीनं दादांना त्या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे विचार थांबवतो. धन्यवाद. त्यानंतर सर आज खेड तालुक्याच्या राजगीर शहरामध्ये ग्रामपंचायत सरपंचपासून त्यांनी संपूर्ण दुर्वा त्यांनी सांभाळलेली. आज गडेसारख्या ठिकाणी आज सर्वसामान्य लोकांना तिथे घर वास्तव्य करून दिलेले आहे. आज इथे आमचा आज आधार आहे. आज या माध्यमातून या ठिकाणी गणेश असो वैभव असो हे आमचे माझ्या भावासारखे आणि हे प्रामुख्याने बापू म्हणजे माझ्या आधारस्तंभ आहे. आणि माझ्या लहानपणापासून बापूंचा मला आधार देत आलेले. त्यांनी सर्व प्रकारच्या दृष्टिकोनातून मी सगळ्या क्षेत्रामध्ये वावरतो. सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक, कलाक्रीडा, भजन असते का बापू मला फोन करणं, सावधान असते तर बापू मला फोन करणं, भजनाचा कार्यक्रम मी बापूंसाठी राहू देतो. आज सध्या मी सकाळी बापूंना फोन केला, बापू मी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा येतो आणि मी तुम्हाला संध्याकाळी भेटायला येतो. बापूंना पुढचे भावी जीवन सुख समृद्धीच्या बरोबरचे आणि आयुष्य चिंतन सोहळा या माध्यमातून संपूर्ण झाला. धन्यवाद.